अमरावती देशातील युद्धजन्य परिस्थितीचा फटका आता इलेक्ट्रॉनिक बाजाराला देखील बसताना दिसतोय। कारण कच्च्या मालाचा पुरवठा आणि वाहतूक खर्चावर परिणाम झाल्याने इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या किमती वाढतायत। सणासुदीच्या काळात विविध इलेक्ट्रिक वस्तूंच्या किमतींमध्ये तब्बल 20 ते 25% वाढ झालेली आहे। घर सजवण्यासाठी लागणाऱ्या लाइटिंग, फोकस आणि डेकोरेशनच्या वस्तूंपासून ते टीव्ही, फ्रिज, एसी आणि वॉशिंग मशीन पर्यंत अनेक वस्तू महागण्याची शक्यता आहे। त्यामुळे दसरा दिवाळीच्या खरेदीचं बजेट सर्वसामान्यांना पुन्हा मोजावं लागणार आहे। त्यामुळे आगामी सणासुदीमध्ये ग्राहकांच्या खिशाला आणखी झळ बसण्याची शक्यता आहे। आकर्षक डिझाईन, लाइटिंग, फोकस, आकर्षक कंदील या ठिकाणी लावून आपलं घर, आपलं डेकोरेशन या ठिकाणी सजवण्याचं काम प्रत्येक हिंदू बांधव या सण उत्सवाच्या काळात करत असतो। मात्र मागील काही वर्षापूर्वी ज्या पद्धतीने या ठिकाणी प्रत्येक नागरिक आपल्या पद्धतीने करत होता, मात्र आता त्याच्या या खिशाला कुठेतरी कात्री नक्कीच बसणार आहे। नक्कीच मी सांगू इच्छितो की आता प्रत्येकाच्या घरात लागणारी लाइटिंग, डेकोरेशनचं सामान यामध्ये जर बघितलं तर आखाती देशात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे हे संपूर्ण जे प्रकार आहे, हे संपूर्ण प्रकारात या इलेक्ट्रिक वस्तूमध्ये आता तब्बल 20 ते 25% वाढ या ठिकाणी झालेली आहे। एकीकडचा विचार केला तर प्रत्येक इलेक्ट्रिक वस्तूवरती या ठिकाणी 20 ते 25% वाढ नोंदवली गेली आहे। गणपती महोत्सव असो किंवा दसरा, दिवाळी याच्यामध्ये घेतलेली वस्तू खूप शुभ असते आणि ते लक्ष्मीचं रूप म्हणून ते लोक खरेदी करत असतात। आणि त्या खरेदी करत असताना आज या 20 ते 25% जी वाढ झालेली आहे त्याची कात्री ज्या गोरगरिबांच्या खिशाला बसणार आहे। म्हणून गिरायकांचा ओघ तर चांगलाच आहे, परंतु काही परिस्थिती आहे की जेणेकरून थोडस गोरगरिबीला जनतेला याच्यात मोठी उणीव भासणार आहे। नितीन नांदुरकर, न्यूज 18 मराठी, जळगाव। जळगावात पावसाने गेल्या काही दिवसांपासून दडी मारल्यामुळे खरीप हंगामातील पिकं करपू लागलेली आहेत। उत्पन्नाची कोणतीही हमी उरलेली नसल्याने जळगाव तालुक्यातील आसोदा येथील शेतकरी दत्तू चौधरी यांनी आपल्या 2.5 एकर उडीदाच्या उभ्या पिकावर नाईलाजाने रोटावेटर फिरवण्याचं टोकाचं पाऊल उचललंय। आसोदा महसूल मंडळात यंदा अपेक्षेपेक्षा खूपच कमी पाऊस झालाय। आतापर्यंत केवळ 67% पावसाची नोंद झालेली आहे आणि या भागातील बहुतांश शेतकरी हे पूर्णपणे कोरडवाहू शेतीवर अवलंबून आहेत। पावसाने ऐन वाढीच्या काळात पाठ फिरवल्यामुळे शेताची मशागत, महागडे बी बियाणं आणि खतांसाठी आधीच केलेला खर्च देखील आता निघणार नाहीये, अशी बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे। त्यामुळे बळीराजा पूर्णपणे हवालदिल झालेला आहे। अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयातील अग्निकांडानंतर आरोग्य व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे। रुग्णालयातील नवजात शिशु अतिदक्षता कक्ष म्हणजेच SNCU सध्या बंद असल्याने नवजात बाळांना उपचारासाठी खासगी रुग्णालयाचा आधार घ्यावा लागतोय। नेर पिंगळाई येथील फैजान खान यांच्या पत्नीची पहाटे 5 वाजता रुग्णालयात प्रसूती झाली, तर बाळाची प्रकृती खालावल्याने त्याला तातडीने खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं। या बाळाच्या उपचाराचा संपूर्ण खर्च सरकारकडून केला जाणार आहे।